पहिल्यांदा जेवढ्या लवकर सकाळी 5:33 झाले आणि सकाळी जेवढी लाईन आपण पहिल्यांदा बघतो। आज आहे ना शनिवार आहे, त्याच्यामुळे ना थोडी गर्दी आहे, पण आपण जरा पुढे आलोय। आपण संगमेश्वर डब्यासाठी थांबलो नाही। आम्ही दोघे जण इकडे बसलोय आणि आर्या मोरे इकडे बसलेत। पनवेलला उतरलोय आणि गर्दी बघा, म्हणजे अर्धी। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आणि मंडळी आता सकाळचे वाजले किती माहिती आहे बघा, 4:45 होऊन गेलेत आणि आम्ही निघालोय आता मुंबईला। एक 10-12 दिवस झाले आपल्या कोकणात गावी आलो होतो संगमेश्वरला, आणि आता परत आज आमचा रिटर्न मुंबईला परतीचा प्रवास आहे। हे बघा सगळे तयार झालोय, बॅगा वगैरे घेतल्यात रेडी, आणि आज ना आमची तिकीट नाहीये, म्हणजे रिझर्वेशन काय आपल्याला मिळालं नाही, त्याच्यामुळे सकाळची जी गाडी आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर, तर त्याच्यासाठी जाते, म्हणजे ऍटलिस्ट सकाळच्या गाडीला बसायला तरी मिळतंय। तर आता त्या गाडीसाठी आपण निघालोय। बघूया, संगमेश्वरला डबा आहे तर त्या डब्यामध्ये बसायचं किंवा आणखी थोडंसं पुढे जाऊ, कारण पुढे गेलो तर बहुतेक बसायला मिळतं। तर आता निघालोय, आता रिक्षावाले येतील आणि मग आपला प्रवास सुरू आहे। गावी आलो होतो 10-15 दिवस, 13 दिवस राहिलो, तर छान वाटलं जरा। व्हिडिओ पण बऱ्यापैकी सगळे झालेले आहेत, व्हिडिओ बघा सगळे आवडीने। मंडळी आता निघालोय सगळेजण, चला चला मंडळी, आता बाहेर पडलोय, निघालोय सगळे बघा, बॅगा वगैरे घेतल्यात, बाहेर बसलेत बाबा वगैरे, आणि आपली गाडी गाडी ठेवून जाऊशी वाटत नाही, पण असू दे, आपल्याला लागते गावी आल्याच्या नंतर। गाडीला बाय बाय करूया, असं येत राहील आता मध्ये। ठीक आहे, चला निघूया आता। देवाचं दर्शन वगैरे घेतलंय, निघा। आईचा येईल आता गाडी, आई उठली, होय पडलेलो पाय, चल काळजी घ्या। संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलोय आणि मंडळी लाईन बघा किती आहे, म्हणजे आपण अशी लाईन आहे ना तिकीटसाठी पहिल्यांदा जेवढ्या लवकर सकाळी 5:33 झाले आणि सकाळी जेवढी लाईन आपण पहिल्यांदा बघतो। मला वाटतं ही पॅसेंजर आणि याच्यानंतर येणारी जी गाडी आहे त्याच्यासाठी ही लाईन आहे, अगदी बाहेरपर्यंत लाईन आहे बघ। आणि 9 तारखेला जो पाऊस पडला ना, त्या पावसाने सगळे वरचं सिलिंग निघून गेलंय। आज गर्दी होईल, कदाचित भरपूर गर्दी होईल आज। जाने वाली गाड़ी नंबर 50207 रत्नागिरी तिकीट वगैरे काढले आणि प्लॅटफॉर्मला आलोय, आणि आज आहे ना शनिवार आहे, त्याच्यामुळे ना थोडी गर्दी आहे, पण आपण जरा पुढे आलोय। आपण संगमेश्वर डब्यासाठी थांबलो नाही, थोडंसं पुढे आलोय, जिथून इंजिन सुरू होतं तिथून दुसरा किंवा तिसरा डब्याच्या इथे आहे। तर इथे बऱ्यापैकी आता जरा इथे गर्दी कमी आहे, तर इथे आपल्याला थोडंसं चढायला जमेल। ठीक आहे, आतमध्ये जायला भेटलं भरपूर, झालं बसायला मिळेल। आणि या मावशी आपल्याला प्रत्येक वेळेला भेटतात प्रवासामध्ये, त्या सांगत असतात बरं आहेत ना, व्हिडिओमध्ये म्हटलं माझ्या प्रत्येक वेळेला येता तुम्ही। हां, आपल्या कांदा भजी विकणाऱ्या या मावशी आहेत। कृपया लक्ष द्या, रत्नागिरीवरून येणारी दिवाला जाणारी गाडी नंबर 50204 मंडळी, रत्नागिरी दिवा पॅसेंजर आले आणि सकाळचे वाजलेत बघा आता 6:19, म्हणजे ऑन टाईममध्ये गाडी आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे। हे बघा, मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव से जाने वाली गाड़ी नंबर 2011
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है। बऱ्यापैकी गर्दी आहे. चला चढून घेऊयात आपण. चला मंडळी, फायनली प्रवासाला ना सुरुवात झाली आहे बघा. बसलो आहे आणि गाडीमध्ये गर्दी आहे ना बऱ्यापैकी आहे. म्हणजे आता संगमेश्वरला आपल्याला बसायला मिळालं आहे, पण पुढे चिपळूणला वगैरे थोडी गर्दी होईल. म्हणजे आर्यामुळे इकडे बसले, सगळ्या बॅगा वगैरे ॲडजस्ट केल्यात आणि गौरीने इकडे बसले. जरी गर्दी असली तरी बसायला मिळालं आहे, म्हणून सकाळच्या लवकर गाडीला आपण निघालो होतो. बघूया आता पुढचा प्रवास कसा होता. आता चिपळूण आणि खेडला थोडीफार गर्दी होईल, नंतर आपला प्रवास व्यवस्थित सुरू होईल. चला मंडळी, फायनली बघा आता वरची सीट पकडले दोघे पण. आम्ही दोघे जण इकडे बसलोय आणि आर्या मोरे इकडे बसलेत. प्रवासाला सुरुवात. वडापाव खातोस काय? चिपळूणचा खाव्या, चिपळूणचा. चिपळूणचा वडापाव खा. चला 2 स्टेशन तर आहेत. 6:30 वाजले. चायनीज वेल आले. चला आता पुढे ना थोडीफार गर्दी होईल, बघूया. आपल्याला बसायला मिळालंय, व्यवस्थित आता प्रवास होईल. मंडळी आता गाडी आली चिपळूणला आणि थोडीफार आता गर्दी झाली. चिपळूणचा वडापाव दे रे, वडापाव दे. ए इकडे खाते घे चिपळूणचा, नंतर मग चांगला भेटलं. हे बघ इथे ठेव, इथे घेऊ. अजून दे, तू पण खाशील. अजून 2 प्लेट द्या. एक भेल दे. चला इकडे कोणाला पाहिजे? 20 रुपयात भेल आहे. चला आता मंडळी, फायनली बघा आता पनवेलला उतरलो आहे आणि गर्दी बघा. म्हणजे अर्धी गाडी इथे पनवेलला खाली झाली. आता आपल्याला क्रॉस करून आपल्याला लोकलसाठी त्या बाजूला जायचं आहे आणि गाडी येणं टायमात आली आहे बघा. 1 पण नाही वाजलं आहे, 12:52. रत्नागिरी दिवा गाडी टायमामध्ये पोचले. आता फटाफट लोकलसाठी जाऊ आणि तिकडनं लोकल पकडून आपण वडाळा आणि मग वडाळ्यावरून घरी. चला निघूया लोकल पकडण्यासाठी. चला मंडळी, आता येऊन ना लोकलमध्ये बसलो आहे. CSTला जाणारी आपली लोकल आहे. आता वडाळ्याला उतरू. बघा मोर्या बसला, इथे बॅग आहे. गौरीने आर्या हे बघा.
1256ची पनवेल CST पनवेल CST गाडी आहे. टायमामध्ये पोचू घरी. गाड्या टायमात आहेत. नशीब ऑन टाईम गाडी आली आहे. चला फटाफट जाऊया.